मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना, सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर। चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर। संपर्क 9765066495। माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपने पुन्हा खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनाच उमेदवारी दिल्याने मोहिते पाटील समर्थक बंडाचे निशाण फडकावू लागले आहेत। तर स्वतः मोहिते पाटील काय निर्णय घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे। काल भाजपचे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन यांनी मोहिते पाटील यांची भेट घेत त्यांच्या भावना जाणून घेतल्या। मात्र मोहिते पाटील हे बंड करणार का आणि करावे का याबाबत विविध उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसून येत आहेत। संपूर्ण भारत देशामध्ये देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्याकडे जनतेची भूमिका बघण्याची फार वेगळी आहे। कारण प्रत्येक घरापर्यंत नरेंद्र मोदी साहेबांचं काम पोचलेलं आहे। मग उज्ज्वला गॅस असेल, गेल्या 5 वर्षापासून धान्य पुरवठा हा मोफत दिला, मोदी साहेबांनी मोफत देण्याचं काम केलेलं आहे। आणि कोरोनामध्ये प्रचंड जगामध्ये अनेक लोक मरत असताना मोदी साहेबांनी वाचवण्याचं काम केलं आणि प्रत्येक घरातल्या प्रत्येक माणसाला मोफत लस देण्याची भूमिका जी केंद्र शासनाने घेतली, याच्याकडे बघून संपूर्ण भारत देशामध्ये आता 400 पार मोदी साहेबांची माड्यामध्ये भारतीय जनता पार्टीने उमेदवार जाहीर केलेला आहे आणि जनता भाजपसोबत आहे। त्यामुळे आम्ही भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहोत। जो पक्ष जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल आणि आम्ही त्या कमळ या चिन्हाचंच काम करणार। माढा मतदारसंघामध्ये भाजपकडून रणजितसिंह निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काल एक मोठे चित्र पाहावयास मिळालेलं आहे। अकलूजला शिवरत्न बंगल्यावर मोहिते पाटील समर्थक मोठ्या संख्येने एकवटले होते। त्या ठिकाणी धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारीसाठी आग्रह करताना दिसून येत होते। यात सर्वात विशेष बाब म्हणजे तुतारी हाती घेण्याचाही आग्रह कार्यकर्त्यांना दिसून येत होते। आणि या पाठीमागचं कारण विचारलं असता त्या ठिकाणी मराठा आरक्षण, कांद्याची निर्यात बंदी, साखर इथेनॉलवर घातलेले पायबंद, निर्मितीवर घातलेले पायबंद यासह अनेक मुद्द्यावर आणि शेतकऱ्यांच्या समस्या या मुद्द्यावर देखील लोक व्यक्त होताना दिसून येत होते। यातून भाजपच्या विरोधात वातावरण आहे आणि त्यामुळे मोहिते पाटलांना या मतदारसंघातून मोठा प्रतिसाद मिळेल, मोठा विजय होईल असाही त्यांना समर्थकांचा दावा आहे। आता या पार्श्वभूमीवर मोहिते पाटील बंड करणार का हे पाहावे लागणार आहे। कारण मोहिते पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश करताना कृष्णा भीमा स्त्रीकरण एवढी एकच अट घातलेली होती। आज कृष्णा भीमा स्त्रीकरणाचे काम बऱ्यापैकी मार्गी लागण्याचे चिन्ह आहेत। आंतरराष्ट्रीय बँकांकडून त्याला निधी मिळतोय। देवेंद्र फडणवीस यांनी त्यासाठी मोठा पाठपुरावाही केलेला होता। त्याचं काम लवकरच सुरू होईल असंही सांगितलं जाते। त्यामुळे आता मोहिते पाटलांचं बंड नक्की उमेदवारीसाठी आहे की आणखी काही कारणासाठी याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे। या पाठीमागं मंत्रिपद, संभाव्य मंत्रिपद किंवा माळशिरस विधानसभा मतदारसंघावर मोहिते पाटील ठरवेल तोच उमेदवार असाही त्यांचा हट्ट असू शकतो अशी चर्चा आहे। त्यामुळं केवळ काहीतरी मोहिते पाटील गटाच्या पदरात पडावं यासाठी हे बंड आहे की काय अशी एक चर्चा बोलून दाखवली। माढा लोकसभेचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी भाजपने जाहीर केलेली आहे आणि भाजपमध्ये असंतोष माजलेला आहे। भाजपच्या गेल्या वेळेस ज्या लोकांनी रणजितसिंह निंबाळकरांचं काम केलं होतं, त्यांना मतदान केलं होतं, ते सर्वचे सर्व विरोधात जाताना दिसून येत आहेत। विजयदादा हे या जिल्ह्याचे नाही राज्याचे नेते आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना विजयदादा बोले आणि जिल्हा आले अशी परिस्थिती होती, परंतु आज त्यांच्या शब्दाला भाजपमध्ये कोणती किंमत राहिली दिसून येत आहे। त्यामुळे दादांनी लवकर निर्णय घ्यावा आणि स्वग्रही परतावं असे एक नागरिक म्हणून मला वाटतं। या जिल्ह्याच्या राजकारणात मोहिते पाटील हे हुकुमाचा एक्का म्हणूनच आजपर्यंत त्यांचं वर्तन राहिलेलं आहे। अत्यंत शांत, संयमी आणि निर्णयक्षम असे मोहिते पाटील कुटुंब आहे। त्यांनी जर निर्णय घेतला तर जिल्ह्याच्या राजकारणात फार मोठी कलाटणी दिसून येईल असे मला वाटते।